परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली को साकलो विषय बदल है ना। लय चिंतन का अनुवाद। एक मात्रा रूप विश्व आदिक की अन्य मात्रा रूपता। सो लय चिंतन कहिए है। विश्व रूप जो आकार है तो तेजस रूप उकार से न्यारा नहीं, किंतु उकार रूप ही है। आता विश्व जे आहे ना त्या चोरट घ्यायचा आकार मात्र आहे असं जर असलं तर तेजस ते वेगळं नाही, म्हणजे सूक्ष्म ते वेगळं नाही, कारण सोळा अलंकार आहे तसं तेजस तेच आकार आहे पण त्याच्याहून ते वेगळं नाही। ऐसा जो चिंतन करना कारण आणि कार्य याच्यात वेगळं नसतं, कारणाहून कार्य वेगळं नसतं, सूक्ष्मापासून स्थूल तयार झालं ना। आणि विराट आणि विश्व सारखंच आहे, एकच आहे, आणि तेजस पासूनच विश्व झालं म्हणजे स्थूल देह झाला। चला अपंचकृतापासून पंचकृत अपंचकृत भूत आहेत ना, ते तेजस आहेत, सूक्ष्म आहेत, आणि त्याच्यापासून सगळं कर्तम झालंय विश्व, म्हणून ते कार्यकारणामध्ये फरक नसल्यामुळे कार्य जे असणार ते कारणरूप असतं, म्हणून तेजस पासूनच विराट विश्व। ऐसा जो चिंतन करना सो या स्थान में लय कहिए है। ऐसा जो चिंतन करना असं जे चिंतन करणं सो या स्थान में लय कहिए है, म्हणजे या ठिकाणी त्याला लय असं म्हणलेलं असतं, तेजस येऊन विश्व वेगळं नाही असं जे चिंतन करतात या ठिकाणी त्याला लय चिंतन म्हणावं। ऐसा ही और मात्रा विषय भी जानी लेना। असं ते मग मात्रा आकाराचा लय उकारात, उकाराचा लय मकारात, मकाराचा लय अर्ध मात्रात। जा उकार विषय अकार का लय किया है ता तेजस रूप उकार का प्राज्ञ रूप जो मकार है ताके विषय लय करे। एकच एक त्याला ही तुमचं लक्ष येते। और प्राज्ञ रूप जो मकार है ताकू तूर्य रूप जो ओंकार का परमार्थ रूप अमात्र है ताके विषय लीन करे। ज्ञान अज्ञान होतं ना, ज्ञान अज्ञान होतं, ज्ञान नाही म्हणजे अज्ञान सिद्ध झालं ना, मग अज्ञान ज्ञान आहे, म्हणजे तूर्यामध्ये जे मी देह आहे, मी करता, मी भोगता, मी मला काही कळत नाही, हे जे अज्ञान कार्य आहे ते आकार सोन्याला आलाय, वास्तविक ते सोनच आहे। मी तरी कैसा मुखापुरती भानुका जैसा, अज्ञान मी जर कसा असेल जसं सूर्य सगळ्याला प्रत्यक्ष आहे
तसं स्वतःला स्वतः प्रत्यक्ष आहेत. म्हणून तुर्यामध्ये ह्याचा लय करायचा. कशावरचा? प्राज्ञाचा. प्राज्ञा म्हणजे मकार मात्रा. चला काहे ते स्थूल की उत्पत्ति और लय सूक्ष्म विषय होवे हे. स्थूलाची उत्पत्ती लय सूक्ष्मात होते. सूक्ष्माची उत्पत्ती लय प्राज्ञात होतो. प्राज्ञात जे आहे ते प्राज्ञाची उत्पत्ती नाही, अज्ञानाची उत्पत्ती नाही. अज्ञान जहाजिक जगताचा परिचय म्हणून अज्ञान स्वीकारले. वास्तविक अज्ञान नाही, आणि पण अज्ञानामुळे सगळे झाले. स्थूल, सूक्ष्म, विराट, हिरण्यगर्भ हे सगळं अज्ञानाचं कार्य आहे. पण अज्ञानाची उत्पत्ती नाही. अज्ञान कल्पित आहे. कल्पित पदार्थामध्ये उत्पत्ती नाश नसतो. कल्पित पदार्थामध्ये उत्पत्ती नाश नाही. गंमत आहे का नाही? चला विश्वरूप जो आकार है ताका तेजस रूप उकार में लय बने है. चला झालं हे. और सूक्ष्म की उत्पत्ति और लय कारण में होवे है. परंतु सूक्ष्माची उत्पत्ती आणि लय कुठे होतो? कारण कारणामध्ये. सूक्ष्म काय म्हणायचं? त्याला तेजस म्हणायचं. म्हणजे शॉर्टकट मध्ये विषय घ्यायचा. याते तेजस रूप जो उकार है ताका कारण प्राज्ञ रूप जो मकार है ताके विषय लय बने है. तेजस लय मकारामध्ये, प्राज्ञामध्ये. कारण एक 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 कमी होते ना. म्हणजे गुरुजीने सांगितलं जागृती 3, स्वप्नात 2, झोपेत 1. तुर्याचे तिन्ही नाहीत, नुसते ज्ञान आहे. पण ते शुद्ध सत्वगुण असल्यामुळे तुर्य नाव आलं. चला या स्थान विषय विश्व आदिकन के ग्रहणते समष्टि जो विराट आदिक है तिनका और अपनी अपनी जो त्रिपुटी है तीन सर्व का ग्रहण जानना. मला आता ऐकू दे जरा. नीट वाच मला ऐकायचं पुन्हा. या स्थान विषय या ठिकाणी विश्व आदिकन के ग्रहणते. विश्व अधिक ठिकाणी म्हणजे विश्व, तेजस, विराट, हिरण्यगर्भ, प्राज्ञे, ईश्वर हे तो ग्रहण करायचं. हा समष्टि जो विराट अधिक है तिनका तो अपनी अपनी जो त्रिपुटी है तीन सर्व का ग्रहण जानना. हे महत्वाचं वाक्य. आपल्या आपली त्रिपुटी जी आहे ती त्रिपुटी ईश्वर रूप आहे असं जाणायचं. मग आता त्रिपुटी इंद्रिय, विषय, दैवता. मग जे आपापली त्रिपुटी ती ईश्वर जाणायचं. तुमची त्रिपुटी म्हणजे ईश्वरामध्ये त्रिपुटी चालू आहे आणि ईश्वराचं मायामध्ये आहे. आणि माया कल्पित असल्यामुळे ते अध्यास अधिष्ठान रूप असतो. ज्या प्राज्ञ रूप मकार विषय उकार लय किया है ता मकार को तूर्य रूप जो ओंकार का परमार्थ रूप अमात्र है ताके विषय लीन करे. आता अमात्र म्हणजे तूर्य आहे. हे तिन्ही अनात्म्यामध्ये गणले जाते. मकार, आकार, उकार जे हे सगळं आहे हे अनात्म्यामध्ये जमतात. त्याला अपरमार्थिक ओंकार म्हणावं. आणि परमार्थिक ओंकार म्हणजे तूर्य. म्हणून तूर्यामध्ये मकारचा लय करायचा. कारण मकराला अधिष्ठान कोण आहे? तूर्य आहे. आणि अध्यास अधिष्ठान रूपच असतो. चला प्राज्ञाचा लय कुठे आहे? तूर्यामध्ये. मकाराचा लय कुठं? तूर्या. काहे ते ओंकार के परमार्थ स्वरूप का तूर्य से अभेद है. म्हणजे परमार्थ दृष्टीनं तूर्याचा अधिष्ठानाशी अभेद आहे. फक्त एकच सूर्य का नाव आलं? वरती आनंदाचा भोग भोगतो ना, नाही ते ब्रह्मच आहे. भोग्य भोगता ते त्रिपुटी आहे. फक्त एवढं शुद्ध आणि अशुद्ध. अशुद्ध मध्ये सुख दुःख आहे,
शुद्धामध्ये आनंद आहे. शुद्धामध्ये काय आनंद. मला एक शुद्ध आठवण झाली. सोलापूरचा एक चांबर, त्यानं ब्राह्मणात सुद्धा शिवून घेत नव्हत्या. आणि मधुकरी त्याने मधुकरी मागायचे, मधुकरी मागायचे आपल्या पोटापोटी. ती मूर्ती आणखी माझ्यासमोर दिसते ना. ते आम्ही सगळं अनुभवले ना. मोर पान नाकेला असा सडेला हो का, असं उपन्न घ्यायचं मोठं अंगावर. आणि ते मधुकरी झाली चंद्रभागाला जायचं आणि ते धुयचे पोळा खायचा. मग त्याला काय म्हणत आहे का नाही. तसं सूर्य परमार्थ रूप आहे, पण आनंदाचा व्यवहार होतो म्हणून त्याला सूर्य नाव आलं. नाहीतर सूर्य सुद्धा नाव नाही, म्हणून सूर्याचा कशात ब्रह्मामध्ये आहे. वृत्ती आनंदाचे निवृत्त झाले म्हणजे आनंदच राहिला, म्हणजे ब्रह्मच राहिलं. सो हाँ, तूर्य ब्रह्मरूप है और शुद्ध विषय ईश्वर प्राज्ञ दोनों कल्पित है. आलं का त्याच्यात शुद्ध आणि ईश्वर अधिष्ठानाच्या दृष्टीने दोन्ही कल्पित आहे. कल्पित वस्तू कल्पना मात्र असते, ते अधिष्ठान रूप असते. म्हणून कुठून गेला तुम्ही बघा, सूर्य आनंद भोगणारी सुद्धा कल्पित आहे, ईश्वर कल्पित आहे, कल्पना आहे. सांग आता आलसाचं समर्थ ब्रह्मांडाचा धनी लाभ तो कुठं आता. मग व्यावहारिक सत्तेमध्ये हे सगळं घडतंय. आता हे प्रातिभाषिक सत्तेमध्ये शब्द आहे म्हणून कल्पना विद्येने झाला जीव. माया उपाधी शिवभूत. माया हे कल्पितच आहे, ईश्वर बी कल्पित आहे आणि जीव बी कल्पित. ह्याला दृष्टांत स्वप्नातला राजा कल्पित, स्वप्नातला शिपाई जीव, राजा ईश्वर दोन्ही कल्पित आहे. आणि याला एकच होईल 15 देखले. तुझ्या अज्ञानामुळे सगळं त्रिभुवन म्हणजे काय आलं, त्यात दैवत आल्या सगळं आलं. आणि अज्ञानाचं कार्य कसं असतं, कल्पित असतं. मग लय केलं तरी कसं केलं, कल्पितच आहे. कल्पित त्याला कल्पितच. म्हणून अभ्यास करताना इकडे स्मराव ब्रह्मात्मा आपण जो लय साक्षी परिपूर्ण, तिकडे उत्तर संकल्प स्मरण विच्छत्वाचा असावे. इकडे स्मराव ब्रह्मात्मा आपण वृत्तीच्या उत्पत्तीच्या आधी, मनाच्या उत्पत्तीच्या आधी, संकल्पाच्या उत्पत्तीच्या आधी मी साक्षी ब्रह्म आहे असं कल्पना करते. स्मराव म्हणजे मी ब्रह्मात्मा आहे, मी संकल्प नाही. आणि 10 जर संकल्प झाला, देहबुद्धी झाली, तिकडे उठता संकल्प स्मरण मिथ्यत्वाचा असेल. जर देहबुद्धी ती कसं ठरवते, मिथ्या. मिथ्या. मिथ्या कशी असते, स्वरूपाने ग्रहण, ज्ञानाने झालं त्याचं स्वरूपाचं. पण त्याला उदाहरण चित्रपट. मिथ्या म्हणजे की चित्र. त्याला अभंग कोणाचा, बेवड्याची भावली, हां आहे का नाही माऊली साव. आणि बेवड्याची भावली आब्रसावली होल्यानंतर हे सगळं गणगोत कसं आलं, कुठं बोलतो येते. कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप. मृग जेलवत जाईल, हे मृग जेलवत आई बाप ही गणगोत कुठं सिद्धांत करतो. आणि हे ज्ञानोबारायचं मन नाही कोणा. एखादं सामान्य व्यक्तीचं असते तर बोला ते मूर्ख आहे, पण माऊलीला काय मनाला विषाद आहे कोणाची. ज्ञानोबारायचं म्हणणं, अरे बेवड्याची भाऊ आग्रह सावली जाईल, ही ढगाची सावली किती दिवस राहते नाही. बेवड्याची भावली काय उपयोगाची. विचार दृष्टीनं साधकाला याचा काहीच उपयोग नाही. म्हणून त्याच्याकरता गोपीचंद्राचं उदाहरण. 1600 राणे 1800 शैली मैत्र जोगी होगा. 22 पोखरून नदी गंगा होती. ज्या घरी कोण स्थिर राज्य संपत्ती
तेच सुख सांगून योग का सेविते काय ऐश्वर काय वैराग्य गोपीचंद्राचं वर्णन केलं का नाही संतांनी जनकाचं वर्णन केलं का नाही संत जनकाला 700 बायका पण विजयमुक्त काय खेळ आहे एकच त्याला एकच तुमच्या लक्षात जगताविषयी निश्चित मिथ्यात्व निश्चय व्हावा जसं चित्राविषयी भोग्य भूमिका होते चित्र कोण भोग काय आहे का चित्राला सांगितलं का एवढे तांबे भरून घे काय करू शकते का तद्वत जहा जगत सत्व शून्य आहे म्हणून प्लास्टिकची भावले जगात सत्वच नाही अस्तित्व नाही जिथं अस्तित्व नसतं जिथं सत्व नसतं तिथं कार्यकारण भाव नसतो जिथं कार्यकारण भाव नसतो तिथं कल्पित असतं काय विषय नाही म्हणायला पण हाय एवढं खरं साधूंचा विचार अगदी खरा आहे पण ते झेपत नसेल तो प्रश्न तुमचा आहे कल्पितामध्ये व्यवहार नाही म्हणून काहीच नाही कल्पिता म्हणून ईश्वर आणि तूर्य कसे तुम्ही कुठे आहेत नाम रूपाला सत्य समजून तूर्य अवस्थेचा विचार करता म्हणून तूर्य अवस्था प्राप्त नाही दोषाचं चिंतन करणं निष्फळ असतं आणि दोषरहित चिंतन करणं सफल असतं आणि दोष कळल्यावर दोष निघाल्यावर शक्ती निर्माण होते दोषाचं निर्माण होत नाही पण कळतं हे शब्द साधूंच्या शक्तीत साधूंचं वाङ्मय त्यांच्या शब्दशक्ती असली म्हणून कळतं शब्दाची शक्ती असल्या म्हणून तुम्हाला कळतंय परंतु ते कळलेले राहत का नाही अनाधिकारी म्हणून निश्चय नाही म्हणून जगाविषयी मिथ्यात्व निश्चय आणि स्वरूपाविषयी प्रमाणाचा विषय असा निश्चय प्रमाणाचा विषय नाही हे स्वरूपाकडून निश्चय आणि जग सत्ता स्फूर्ती शून्य असा निश्चय फक्त मेलं 12 वर्ष रोडे जात नाही मिथ्या म्हणतो तुमच्या आमच्या गोष्टी नाही बरं काही पंडित पौराणिकाचे हे तो आपण मेलेले उंदर गुरुजी म्हणायचे मांजर कोणावर झडप घालची मांजर कोणत्या उंदरावर झडप घालेल जिवंत उंदर तसं परमार्थ करणारा माया झडप घालते मायारूपी मांजरे आणि प्रपंच मेलेले उंदरे ते म्हणजे कवाय खाते त्याचा काय विषय असं गुरुजी आम्हाला सांगावं असे गुरुजी आम्हाला सांगतो धोका कोणाला आहे परमात्मिकाला ठीक आहे याला मापच नाही म्हणून माझ्या घडी निवडा भिन्न याच विषयी नाही पामर नाही शब्दज्ञानी नाही माझ्या घडी साधन चतुष्टयुक्त म्हणून चिंतन श्रवण म्हणून निध्यास तत्वपदार्थ शोधून करणारे हे माझ्या घडी आणि त्याच्या पुढच्या घडी ज्ञानदेव वैष्णव मोठा हे खरा घडी सगळ्यात श्रेष्ठ कोण ज्ञानोबर आहे ज्ञानोबराव केव्हा कळतं तेवढं सांग मी ऐकून जा ज्ञानोबर ज्याला अमृत अनुभव कळलं त्याला ज्ञानोबर आहे कळले ज्ञानोबराने आपलं वैभव सांगितलं ज्यावेळेस निवृत्तनाथ म्हणले हे एवढं मोठं लिहिलं हे याला खरं कोण मानेल त्यावेळेस बोलले हो पक्षी श्रीवल्लभी हे जर तत्व त्या दोघांनी जर नाही म्हणलं तर त्यांना म्हणजे लोकांनी काय का तुमचं हे ज्ञानोबर हे झालं मिथ्यात्व सोडून आता इकडून येऊ अनुभवाकडून अधिष्ठान येऊ आमची करवेल गुटी अशी झालीच नाही बघते आम्हाला जे करते दीक्षित हे ज्ञानोबर आहे म्हणून अमृत अनुभव कळल्यावर साधू तत्व कळतं तरच ज्ञानोबर आहे करते ज्ञानोबरा घेऊन चालवले म्हणून कळतं ते विषयी पामराला ज्ञानोबरा चांगले लोक उपदेश करतात
हे रिद्धी सिद्धीच्या पुरुषाला चमत्कार. आणि ज्ञानोबारा साधकाला कळतात की आम्हाला शब्दाचा विषय नाही आणि आम्हाला ज्ञानही विषय करू शकत नाही, हे साधकाला कळत असतं. आणि म्हणून गुरुजींचा माझा संवाद चांगदेव पार्श्वतीमध्ये. काय चांगदेव पार्श्वती? चांगदेवा तुझं सूर्य आणि ईश्वर कल्पित त्याच्यावर अधिष्ठानाचा विचार आहे, विषय बदलला नाही. चांगदेवा तुझ्या दर्शनाला यावं तर माझं दर्शन राहत नाही. घेऊ पाहे तुझे दर्शन तो रूपा पाहे येऊ मन. चांगलं तुझ्या दर्शनाला तुला जर बोलायला यावं तर स्वरूप लांब जातं आणि मन नामरूपाला येतं. हो, हे ज्ञानवर आहे. हे ज्ञानवर कळलं, खरं परमार्थ कळलं. म्हणतात आता भावनेमुळे सगळं हो म्हणावं लागतं. भाविकाला लांब ठेवतात नाही ना. हो, पण खरं म्हणजे हो प्रमाणाचा विषय नाही आणि ते नाही असं नाही, ते ज्ञानोबा आहे. म्हणून गोपीचंद नव्हते तुळशीला माळा ही त्यांचा पोशाख, भिन चालवली त्याचा चमत्कार आणि सूर्य उन्मनीच्या पलीकडे आहेत ते खरं ते अनुभव. म्हणून हे ईश्वर आणि सूर्य कसे आहे? कल्पित आहे. त्याच्यात तुम्ही कुठे आहेत? सूर्यात का ईश्वर का विश्वामध्ये? विश्वामध्ये नाही म्हणा बाबा, आम्ही नामरूपात मी नाही, पंचविश्वामध्ये. आणि ब्रह्मज्ञान तर चावलंय. म्हणून ज्ञान कळायला सोपं, अंगावर मानायला अधिकारी. चला, म्हणजे हे सगळं कल्पित आहे. पण कार्याच्या कारणातलाही करायचा असतो. होतोच असतो. माती दगड रूप, घट दगड रूप नाही, माती रूपच होतो. दगडाची उत्पत्ती मातीपासून आहे. पण दगडात चोरा चढते माती होता. तसं मट्टे का पुटतोला मट्टे में जाएगा, फिर जोड़े से नजर नहीं आएगा. गुरु का घर का ज्ञान बताए, अमर हुई हुई करे, अलख निरंजन ना पाए, ना कोई ना कोई बाप. बड़े बाबा तो म्हणणं, झाड मरेगा, पाट मरेगा, जंगल पे भी मरेगा, मट्टे का पुत्र मट्टे में जाएगा, फिर जोड़े से नहीं आएगा. गुरु का घर का ज्ञान बताए, अमर हुई में करे, ओम गुरु महाराज अलख निरंजन. हे बाबांचे शिकवण. जसं शब्दाने सांगत होते. बाबाच्या अंगावर विस्तरते 2 लाख ठेवले, देहाचा दर्शन. बच्चे खेलते खेलेंगे बोले, इसमें क्या बड़ी बात है. काठ आवडलं तर डॉक्टर तो पळायचं. मग डॉक्टरकडे जाऊन का तसा अर्थ नाही करायचा. डॉक्टर गेलं तरी बिघडत नाही, पण समजून देहबुद्धी नसावी. जो जाके विषय कल्पित होवे सो ताका स्वरूप होवे. हे बस, ज्याच्याविषयी जे कल्पित त्याचं ते स्वरूप असतं. याला एकच उदाहरण महत्वाचं, ते कोणतं? अलंकार. ही अलंकाराची कल्पना आहे का अलंकार आहे? नाग मुदी कंकण ही कल्पना आहे का काय? पाहता क्षणी सोनच आहे, पण त्याच्यावर तुमची कल्पना तुम्ही केली. ही नथ आहे, ही बाळी, हे दुगडी आहे, हे गरसोळी आहे, हे मंगळसूत्र आहे, हे कल्पना आहे. असं ती सोनच आहे. कागद झाले तर आता भंगाराचे अलंकार असतो. हे भंगार म्हणजे सोनच हे अलंकार आहे. पण ज्या क्षणी तुम्ही अलंकार पाहता तर सोन्यालाच पाहता, पण तुम्ही कल्पना अलंकाराची.
तसं ज्या क्षणी तुम्ही या जगाला पाहता त्यावेळी त्या अधिष्ठानालाच पाहता. आहे म्हणून पाहता का नाही म्हणून पाहता? आहे अधिष्ठान आहे का नामरूप आहे? अधिष्ठान. मग अधिष्ठान आहे हे न कळल्यामुळे नामरूपाला अस्तित्व दिलं का नाही? आता याच्या पुढे चला, नामरूप ही तुमची कल्पना आहे का नामरूप तरी आहे? कल्पना. मग तुमच्या कल्पना तुम्ही आलं चालत नाही, आम्हाला काय घेणं आहे? हो. आप अपना घात करू शत्रू मी झालो दावेदारू तो कृपेचा सागरू. हो. माझा मीच घात केलाय, माझा मीच शत्रू झालो. हो. हे साधकाला बोलणं, साधकाचं बोलणं आहे, विषय पामराचा बोलणंच नाही. विषय पामराचा विषय नाही. खावे प्यावे लिहावे नेसावे मस्तीत त्याला, हे विषय पामर. पण आप आपणा घात करू शत्रू मी झालो जावे तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे. हे साधकाचे विचार. आणि साधक जीवनमुक्त झालं मग त्याच्या दिवशी सगळंच कल्पित. लेट काय गावर सर्व हा प्रमाणाने कळत आहे. चला, चिंतन आलं का ना बाळ काय बी येते समोर. पण एखाद्या वेळेस काय होतं, चिंतन नाही झपलं तरी विपरीत बुद्धी होती तुमची, म्हणून महागारी गावं लागतं आम्हाला. आम्ही बोलू जातो आमच्या ऐश्वर्यात, पण ते समजच पुढची वेगळी होते एखाद्या वेळेस. म्हणजे अधिकार त्याचा करू उपदेश तुकोराव रे, उगं कोणाला काही सांगू नको, अधिकाऱ्याशिवाय बोलूच नको. म्हणून ह्याचा 7वा अध्याय 7वा श्लोक 18 अध्यायाचा वाचा. म्हणजे ज्ञान कोणाला सांगत चितलेलं. म्हणून ईश्वर आणि सूर्य कसे कल्पित. काय नाही म्हणून आदत कसं रे त्याचं करतं ते तसं नसतं. ते ब्रह्मज्ञान लेकराच्या गोष्टी हे तत्वचिंतन बालबुद्धीचा विषय नाही. संसार दुःख दुखवला पिरवीचा पिपवला तोच अधिकारी झाला परमात्म्याचा. संसाराच्या दुःखाने दुखलं पाहिजे, म्हणजे जन्म मरणाची भीती वाटली पाहिजे, जन्म मरणाचं दुःख अपरिहार्य वाटलं पाहिजे. मन संसार दुःख पिरवीत ताप पिपवला. आणि पिरवीत ताप आहे आध्यात्मिक आधी भौतिक 3 ताप आहेत. ह्या 3 तापाने पळला पाहिजे, मग तो साधक होतो. तो त्या अधिकारी झाला परमात्म्याचा. आणि त्या परमात्म्याचा अधिकारी झाला त्याला सूर्य कल्पित कळत असते, ईश्वर कल्पित करतो. म्हणून जीव कल्पित जग आहे, ईश्वर कल्पित जग नाही. आहे ना. आयच्या उदरात जग आहे का जन्म झाल्यावर जग आहे? मग जीव कल्पित जग आहे का ईश्वर कल्पित जग आहे? मग जीव कल्पित ईश्वर आहे का नाही? काय काय चिंतन आहे? जीव कल्पित ईश्वर आहे, जीव कल्पित जग आहे आणि जीव कल्पित त्रिभुवन आहे. हे मोठा सिद्धांत साधूंचा म्हणजे टिका द्यावर सर्वासांचा. काय महाराज गंमत. आणि हे टिकणं अधिकार्याचं आहे, अधिकार्याशिवाय टिकत नाही. म्हणून अंतर बैठक वेगळी असते, बाहेर बैठक वेगळी असते, अधिकार बैठक वेगळी असते. ते वरतं दिसते देहीत पण देहीना माझ्या ठाई. ते व्यवहार दिसतो तुम्हाला पण ते माझ्या ठाई असतात. ते वरतं दिसते पण ते देहीना माझ्या ठाई. याला कोण उदाहरण सांगतो. आई साहेब असं कोणच होतं
लंकेत, पण रामप्रभू समोर होते. असंच असतं ते. देह काम करून मन गोविंदा बोला. तसं स्थूल देह काय करतो ज्ञानकुल मोजायचं, सूक्ष्म देह काय करतो ज्ञानकुल मोजायचं. संकल्प फवार चालले की त्याला ओळखणारा द्रष्टा, स्थूल देहाचा व्यवहार चालू की त्याला ओळखणारा द्रष्टा. चला, म्हणून हे सगळं कसं आहे कल्पित. सूर्य कल्पित, ईश्वर कल्पित. कल्पित किंवा कल्पना केली म्हणून कल्पित. याते ईश्वर सहित प्राज्ञरूप मकार का लय बने हे. असे रीते सगळं कल्पित असल्यामुळे कारणामध्ये लीन होतो. मकार चालय सूर्यात, ईश्वर चालय मायात, हे सगळं कल्पित आहे. इस रीति से जो ओंकार के परमार्थ स्वरूप अमात्र विषय सर्व का लय किया है. ओंकाराचं पारमार्थिक स्वरूप अमात्र स्वरूप व्यवहारिक म्हणून त्याच्यामध्ये सगळ्याचा लय झाला. आधी बीज केले, आधी बीज जगाचं ओम आहे, शुद्ध सत्वगुण आहे. आणि म्हणून इथे गुरुजींनी सांगितलं अधिष्ठान चेतन, शुद्ध सत्वगुण माया, या दोघांचा कल्पित संबंध. आणि कल्पित संबंधापासून ओम निर्माण झाला आणि ओम पासून त्रिभुवन निर्माण झाला. शुद्ध सत्वगुण माया आणि अधिष्ठान चेतन, या दोघांच्या संबंधामध्ये ओम हा शब्द निर्माण झाला. आणि ओम हा शब्द जगाचं कारण आहे. म्हणजे जग सगळे ओंकार रूप आहे. आकार आकार मात्र, उकार उकार मात्र, हे सगळे कल्पित आहे. आणि कल्पित असतं त्या दिशा रूप असतं. सो मैं हूँ ऐसा एकाग्र चित्त हो के चिंतन करे. हाँ, सो मैं हूँ. कौन मैं हूँ? लय का अधिष्ठान जो ब्रह्म, सो मैं हूँ. सो मैं हूँ. कौन मैं हूँ? लय का अधिष्ठान जो साक्षी चेतन, सो मैं हूँ. आणि याच्या पुढे जर गेला सो ब्रह्म मैं हूँ, हे काय ऐकायला मिळतं तुम्हाला. आणि तेच तुकोबाराय म्हणतात मी तो वासुदेव तत्व होता. आणि आणखी काय म्हणतात त्याच्या पुढची भूमिका ही तरी अलीकडे. त्याच्या पुढे काय म्हणते तुकोबाराय? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभवाचे ते कसं तुकोबाराय. हे स्वयंभव कळले तर तुकोबाराय कळले. तुकोबारायचे चरित्र, तुकोबारायचे चमत्कार, तुकोबारायचे ते गाथा, ही तुकोबारायचं कार्य पाहता. कार्य कोण तुकोबाराय पाहू नका, कारण कोण पहा. साधूचा व्यवहार पाहू नका, साधूचा हे पहा अनुभव. चला, स्थावर जंगम रूप असंग अद्वय असंसारी नित्य मुक्त निर्भय और ब्रह्मरूप जो ओंकार का परमार्थ स्वरूप सो मैं हूँ ऐसा चिंतन करने से ज्ञान उदय होवे है. तू सांग आता मैं कोण हूँ? किती विशेषण लिहिलेत? असंग, निर्विकार, साक्षी, स्थावर जंगम. स्थावर जंगम म्हणजे सगळं जगत. असंग याच्यात मी वेगळा आहे. अद्वय, अद्वय म्हणजे सोबत सजाते विजेते भेद रहित. असंसारी, संसार म्हणजे मला जन्म मरण नाही. नित्यमुक्त, नित्यमुक्त म्हणजे मला उपाधीच नाही. निर्भय, निर्भय म्हणजे द्वैतामध्ये भय असतं. मी एकटा असला म्हणजे भय नाही. और ब्रह्मरूप, और ब्रह्मरूप आणि ब्रह्मरूप आहे मी शेवटला. सो मैं हूँ म्हणून अहम ब्रह्मास्मी वृत्ती. यजुर्वेदाचं वाक्य काय? अहम ब्रह्मास्मी वृत्ती. सामवेदाचं वाक्य काय? तत्वमसि.
रघुवेदाचं वाक्य काय? रघुवेदाचं वाक्य प्रज्ञानम ब्रह्म आणि अथर्ववेदाचं वाक्य आयमात्मा ब्रह्म. त्यामध्ये 2 वाक्य अनुभवते, 2 वाक्य साधनाचे. तत्वमसी महावाक्य अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी महावाक्य विचाराचं अहम ब्रह्मास्मी वाक्य निध्यासनाचं. प्रज्ञानम ब्रह्म आणि आयमात्मा ब्रह्म हे अनुभवाचं. याते ज्ञान द्वारा मुक्ति रूप फल का देने वाला यह ओंकार का निर्गुण उपासन है, सो सर्वसे उत्तम है. सगळ्यात उत्तम आहे म्हणजे निर्गुणाचं ध्यान. म्हणून ओम नमो द्या तर ओम तत्सदिती असं चिंतन केलं. मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होतं. म्हणून ध्यानाच्या द्वारे ज्ञान आहे. अगोदर ध्यान, ध्यानानंतर ज्ञान. कोणता अधिकारी हा? मध्यमाधिकारी. उत्तमाधिकारी 4थ्या रंगात, मध्यमाधिकारी 8थ्या रंगात. मध्यमाधिकारीला ही चिंतन साधा काय? मध्यमाधिकारी तुम्ही कोणत्या कक्षात आहेत? आमची कक्षा कुठेच बसत नाही, हे आमचा अधिकार आहे. आमच्या विषयात कोणी बोलूच नाही. ब्रह्म फिक्क आमच्या पुढं. काय त्या ब्रह्मत्व आहे? खावं प्यावं ल्यावं नेसावं आणि काय दुसरं काय आहे? चला संपला विषय. आता हा विषय संपला. दुसरा आता राहू दे बघ. ओंकार चिंतन में परमहंस का अधिकार. आता ओंकार चिंतन करणाऱ्याचा अधिकारी कोण आहे? परमहंस. परमहंस म्हणजे उत्कृष्ट अधिकारी. म्हणजे हंस परमहंस. हंस म्हणजे साधन चतुष्क आणि परमहंस म्हणजे निध्यासनामध्ये अधिकारी, ज्याला दुसरा विषयच नाही. सगळ्या सृष्टी ठेव ना. कुंडली कारण हे विषय लक्षात राहायला पाहिजे रे. आणि हे नुसतं वाचून ऐकून नसतं कळत. हे विचारून दृढ झालं मग ह्याची शक्ती करते. आणि हे किती कीर्तन केल्यावर कळेल, किती पाठांतर केल्यावर कळेल. पाठांतर करू नका असं नाही, कीर्तन करू नका असं नाही, याच्याकरता ते करा. हे काही लोक गंमत असते. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे असे हे लोक प्रवचन. अरे हो, भजन प्रमाण थोरपण शास्त्रीय पंडिताचा अभिमान हे नको, त्याचं थोरपण. पण मी ब्रह्म जाळायचे ब्रह्म तुम्ही कळत नाही काय जाळता. हे सगळे तुम्ही अलीकडे उड्या मारतात. सात्विक हे यज्ञाचे अन्नाचे ह्याचे प्रकार का ते शुद्ध सत्य गुणाकडून ब्रह्म कळत असतात, बाकी कोण नाही कळत. कथा कीर्तन करता येईल पण अंत्यकरणाची भूमिका कोणची आहे? पाठपाठांतर करता येईल, अंत्यकरणाची भूमिका कोणची आहे? म्हणून मावले म्हणते वेदशास्त्र निचले आगमी पूर्ण ज्ञान झाले, फुलान मात्र झाडोळे आहे ते राहिले वेगळीचे. हे सगळं भस्म दोन जटा भरू उदाचा तो दिगंबरू न धरी लोकांचा आजरू आहे तो विचार वेगळाच. हे सगळं त्याचा हेतू ते असला तर ह्याला शोभा आहे. नाही तर ओरी भगवा झाला नामे आत ओस केला कामे त्याला म्हणू नये साधू जगे उठंब ना बाजू. वर भगवे घातले कपाळ भरून भस्म लावलं.
पण विषय पण त्याला म्हणू नये साधू. तसं नाही ते साधू आनंद भोगणारा पण स्वतःचं उद्धाराचे चिंतन करणारा हे साधक आणि साधू. बाकीचे सगळे विषय पामर. विषय पामरामध्ये परमार्थ त्या गोष्टी करतात पण अंतःकरण व्यवहारिक असतात. मग अख्खं कल्पित पद घातलं तर नाही एवढं कळमध्ये. आणि ओमचं असं लय चिंतन केलं त्याला ज्ञान प्रगट होतं. आणि वृत्तीच्या ठिकाणची योग्य तिथे ना लय चिंतनाने वृत्तीच्या ठिकाणचा व्यवहार कमी होतो. वृत्तीच्या ठिकाणची विषयासक्ती कमी होती. वृत्तीच्या ठिकाणी त्या लय चिंतनाच्या शक्तीनं नामरूप बुद्धी व सत्यता राहत नाही. मग ती वृत्ती असे झाली तर तिथं ओम हे अधिष्ठान सूर्याच्या पलीकडे असल्यामुळे आनंद होतो. सूर्याचं आनंदाचं ज्ञान ही सूर्यावस्था आणि आनंदाचं ज्ञान मावळणं हे पूर्ण स्थिती. साधे स्थळाचा द्रष्टा झाला तर धक्क्याला लागली गाडी. म्हणून मामासाहेब काय वेळ येते का 5 पद टाकून द्यायला. त्या कालचे 5 होते मामासाहेब. नाही म्हणले लोक म्हणले हे. मग त्या संस्थेने म्हणले मामासाहेब तुम्ही नुसते येत जा. मग मामासाहेब म्हणजे मग त्याने काय वारकरीचे कपडे घालून जायचे. ते संस्थेत लोक म्हणले मामासाहेब हे कपडे तर नाही म्हणले. मग मी येणार नाही. मी ह्याच कपड्यात येणार संस्थेत. काय बारा असतो साधूचा तेव्हा ती स्थिती. तुमचा हात टाकला ठेवायच्या बाजूला मी ब्रह्म म्हणायचं. हातचा कसा ठेवलाय. हातचा काढ बाजूला तर जमल. तसं आज मी सगळं टाकून आले सर्व कामी बंद. संध्याकाळी त्या गोपिका किंवा ऋषी पत्न्या भगवंताकडे जेवण घेऊन गेल्या. रात्री भगवान मोठं नाटक. अरे तुम्ही प्रपंचिक बाया भारतात सोडून इकडे अधर्म शोधते का तुम्हाला. ते आधी काय होतं म्हणजे बोलतो ते खरं आहे पण आमचं ऐकतो का नाही. म्हणजे आमचं विचार व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे पण तुझं दर्शन झालं ह्याची काय वाटत. व्यवहार आमचा चुकीचा दिसतो तुझ्या म्हणण्याप्रमाणे. तुम्ही प्रपंचिक बायांनी तरुण अवस्थेतल्या बायांनी भरपूर सगळं संध्याकाळी यायचं खरं आहे का हे. म्हणजे कृष्ण तुझं खरं आहे पण तुझं दर्शन झाल्यावर आम्हाला नरकाल्यात आलं तरी चालेल पण तुझं दर्शन होणं खरं आहे का खोटं सांगतो आता. हां तसं आहे. मग देवजोडी तर करावा धर्म पण अंतर्देवर म्हणून असतो. तुकोबराय म्हणजे मी सांगतो देवजोडी तर करावा धर्म. आपल्या स्वरूप प्राप्त करता प्रल्हादाने बेविषयाने बंधू भरत मातांनी केले असे. भरत न्यायची कदर नाही केली. रामप्रभूला वनवासात पाठवलं म्हणून. बेविषयाने बंधू रावणाची कदर नाही केली कारण परमार्थाला आढळलेत ना. मग धर्म का धर्म अधर्म दिसायला धर्म पण असाच धर्म ज्याच्यामुळे भगवंत प्राप्त होत त्यात काय विशेष. सगळ्यात श्रेष्ठ नाही तर परमार्थामध्ये कोणीच कदर नाही तरी जमत. ते विपरीत करत असले तर नाहीतर मायनवती सारखे आई असले तर तिथं तीर्थ घ्यावं ना. मदळाच्या सारखे आई असलं तीर्थ घ्यावं ना. तिथे आशीर्वाद मुक्त होतात ना.
चला जा ठेवा. हे एकदा बडबड चालले म्हणजे हाणून ते ठीक होतं. त्याला आवडायचं माहीत नसतं.